विदेशी असून सुद्धा भारतीयत्व प्राप्त झालेला एक वृक्ष म्हणजे हादगा. हादग्याला हेटा, अगस्ता, बक, अक्चे, अच्छम अशी प्रत्येक भाषेत नावं आहेत. इंग्रजीत त्याला हमिंग बर्ड ट्री असं म्हणतात. त्याचं बॉटनिकल नाव सेझबानिया ग्रँडिफ्लोरा असं आहे. सेझबानिया हा अरेबियन शब्द आहे. हादगा मूळचा भारतीय नाही हे पटायला अवघडच आहे. अगस्ती दिशा म्हणजे दक्षिण दिशा. त्या दिशेकडील ठिकाणं म्हणजे मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया या भागातला हा वृक्ष असल्याने याला अगस्ता हे नाव पडलंय. तो भारतात नक्की कधी आणला गेलाय हे समजू शकलं नाहीये. जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख नाहीये असं माझ्या वाचण्यात आलं होतं. पण नक्कीच हा वृक्ष भारतात फार पूर्वी आणला गेला असणार, कारण त्याचे अगस्ता आणि बक हे संस्कृत नावं सुद्धा आहेत. याचं झाड भरभर आणि सरळ वाढतं, पण ते शेवग्यासारखं कमकुवत असतं. पावसाळा संपला की याला फुलं यायला सुरुवात होते. मोठमोठे 3-4 फुलं पानांच्या खाली येतात. यात आजकाल लाल, गुलाबी ही सुद्धा फुलं आली आहेत. युजुअली पांढरी फुलंच बाजारात विकायला येतात. फुलं येऊन गेले की त्याला चवळीसारख्या लांब शेंगा लागतात. प्रत्येक शेंगे 10 ते 12 बिया असतात. त्या इझिली लागतात आणि नवीन रोपं तयार होतात. हादग्याचं झाड शेताच्या बांधावर लावलेलं असतं, कारण त्याच्या मुळांवर नायट्रोजन फिक्सर गाठी असतात. जमिनीची सुपीकता वाढवायला या झाडाची मदत होते. हादग्याच्या कळ्या आणि फुलांची प्रचंड टेस्टी भाजी आणि भजी बनवल्या जातात.